सेना मुळीच नाही. मग का म्हणून तुझ्या भीतीनं किंबहुना प्राणाच्या आशेनं नाही थांबलो. राजा माझे बंधन आहे. कोणती माझा शत्रू समोर दिसला. तुझ्या शत्रूला तीन प्रश्न विचारत असतो. तीन प्रश्न विचारणार आहेस. तीन प्रश्नाचे उत्तर त्यांना माझ्या शत्रूनं योग्य दिली तर त्याला जीवदान. जरूर अनेक प्रश्न विचारण्यासाठी तत्पर हो. पण या तुझ्या प्रश्नात माग माझे काट आहे. मान्य का? जर का तुझ्या प्रश्नांची समर्पक उत्तर राजा स्नेहध्वजानं दिली तर ज्याप्रमाणे मी तुला सांगेन त्याप्रमाणे तुला वर्तन ठेवावं लागेल. मग विचार. माझ्या तीन प्रश्नाची योग्य उत्तर दिली तर तू म्हणशील तसा मग विचार. माझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुझ्या जीवनात खुशाल कर. राजा मला पहिला प्रश्न तुझ्यासाठी. कोण का? हे राजा या विश्वाच्या पठारावरती पाण्यापेक्षा निर्मळ काय हे बरोबर. अरे सोपा प्रश्न विचारलास रे. पाण्यापेक्षा निर्मळ काय. मग तुझा पहिला प्रश्न त्यावर माझं उत्तर पाण्यापेक्षा निर्मळ त्या मर्दात ज्ञान होय. योग्य उत्तर ज्ञान होय. पाण्यापेक्षा निर्मळ हे ज्ञान आहे. राजा तू योग्य उत्तर दिलास. आता माझा दुसरा प्रश्न तुझ्या. राजा या विश्वाच्या पठारावर भूमीपेक्षा भारी काय. भूमीपेक्षा भारी काय. भूमीपेक्षा भारी काय. दुसरा प्रश्न तू तीन विचारणार होतास त्यातील तुझा दुसरा प्रश्न भूमीपेक्षा भारी काय. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतोय. भूमीपेक्षा भारी काय म्हणजे पाप होय. राजा योग्य म्हणा. भूमीपेक्षा भारी एक पाप असतं. माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलंस. राजा नाही तुला सोडणार. अरे काय करणार. आता तुला तिसरा असा प्रश्न विचार. त्या प्रश्नाचं उत्तर तुला नाही देता येणार. नक्कीच. आणि तुझ्या जीवनाचा सर्वांना. अरे विचार. कोणताही प्रश्न विचार. मग माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न कोणता. राजा या विश्वात अग्नीपेक्षा भयंकर अग्नीपेक्षा कठोरता. अग्नीपेक्षा कठोरता काय असू शकेल. अग्नीपेक्षा कठोर नाही. या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही आहे. आणि जर का याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल राजा स्नेहध्वज केवळ निरुत्तर होणार नाही. निरुत्तर झालेल्याचं दुःख मला नाही. पण या जनतेचं सुख ते माझं सुख आहे.